भगवान एकलव्य बद्दल तुम्हाला काय माहिती? भगवान म्हणजे आपले ते महादेवाचे खूप मोठे भक्त होते हेच माहिती आम्हाला. अजून आणि त्यांनी आपला ते डोळा काढून त्यांच्यावरती त्यांना ठेवला होता. आम्हाला असं थोडंफार त्यांच्याबद्दल थोडं माहिती. आम्हाला जास्त काही बद्दल त्यांचं माहिती. तुम्हाला दादा हा एक प्रश्न विचारू का? मला काही अरे सोपं आहे. तू काय माहिती? एकलव्य भगवान बद्दल काय माहिती? तुम्ही मावशी हा? एकलव्य भगवान ना काही थोडंफार असं काही माहित असेल ना तुम्ही? काही कहाणीवर ऐका असेल तर ठीक आहे चालेल. भगवान बद्दल काय माहिती? एकलव्य भगवान आहे आदिवासींचे. हा? नाही भगवान बद्दल तुला काही माहिती का? ठीक आहे थँक्यू. भगवान एकलव्य बद्दल तुम्हाला काय माहिती? समोर कॅमेरा चालू आहे. बिना गुरु नसताना त्यांनी धरून द्यायची. अजून अजून उद्या काय उद्या महाशिवरात्री अजून? आणि एकलव्य जयंती. थँक्यू दादा. नाव दादा तुझं? तुम्हाला काय माहिती? भगवान वीर एकलव्य हे आदिवासींचा देव आहे आणि आम्ही त्यांना मानतो. आणि निषादराज हे राजा होते, त्यांचा पुत्र वीर एकलव्य होते आणि जंगलामध्ये ते राहायचे. जेव्हा त्यांना धनुष्य चालवण्याचं त्यांना म्हणजे हे होतं, धनुष्य चालवायची आवड होती, त्यावेळेस त्यांनी द्रोणाचार्याचं पुतळा स्मारक बनवलं आणि त्या ठिकाणी त्यांचं वंदन करायचं आणि धनुष्य कसं चालवायचं हे शिकत राहायचे. त्यांना आवड निर्माण झाली. एके दिवशी जंगलामधून जाताना द्रोणाचार्य स्वतः पाहिलं की हा कोण असेल बुवा, असं म्हणजे माझे स्मारक इथं आहे आणि इकडच्या साईडला पाहिलं त्यांनी धनुष्य म्हणजे भरपूर धनुष्य चालवलेले होते. मग त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की असा मुलगा कोण असेल की निशाण त्याचं बरोबर धनुष्य चालवताना बरोबर त्याला त्याच ठिकाणी स्मारकला लागतंय किंवा त्याच ठिकाणी बरोबर मारतोय. तर जंगलामधून जात असताना द्रोणाचार्य आणि त्याच्यासोबत त्यांची 2-3 जण पण होते. त्यांनी पाहिलं, त्यांना वाटलं की हा चांगला धनुर्धार बनू शकतो आणि तो कोणीच नव्हता तर आपला आदिवासींचा कुलदैवत वीर एकलव्य होता. धन्यवाद दादा. थँक्यू. उद्या काय मग? उद्या 15 फेब्रुवारी आदिवासी कुलदैवत निषाद राजाचे पुत्र वीर एकलव्य भगवान वीर एकलव्य जयंती आहे. तर ती पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतभरात खूप चांगल्या प्रकारे मनवलं जाईल किंवा चांगल्या प्रकारे साजरा केला जाईल. आणि जे महादेवांचे पण ते भक्त होते आणि आदिवासी पहिल्यापासून महादेवाचे भक्त आहेत आणि ते राहतीलच. थँक्यू दादा. थँक्यू. अजून एक प्रश्न विचारू का? हा बोल. एकलव्य भगवानचा जन्म पूर्ण तारीख 15 फेब्रुवारी ते तर नाही माहिती केव्हा झालं असेल, पण इसवी सनच्या पूर्वी झालं असेल. हा पांडवांच्या काळात. हा पांडवांच्या म्हणजे हजारो साल पहिले. हा हजारो वर्षापूर्वी झालं असेल. पण 15 फेब्रुवारी साजरा करत असतो. आणि 3-4 वर्षापूर्वी पाहिलं होतं की मार्च महिन्यात पण साजरा केला जातो. हा पण सहसा 15 फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्ण भारताभरात साजरे केले जातात. थँक्यू दादा. थँक्यू.